आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे उपवासाचे थालीपीठ. त्यासाठी मी 5 ते 6 तासापूर्वी साबुदाणा भिजू घातलेला आहे. तुम्ही बघू शकता की हा साबुदाणा अगदी मऊ भिजलेला आहे. तो मी साबुदाणा आणि हे 3 बटाटे हे शिजवून साल काढून घेतलेले आहेत. आपण एका वाडग्यात हे 3 बटाटे चांगले कुस्करून घेऊया. अगदी चांगले मऊ डिकळे राहिले नाही पाहिजेत. हे आपण हाताने चांगले असे बारीक करून घेऊया. करून झालेला आहे. त्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा सगळा आपण त्यात टाकणार आहे. हा उपवासाचे आप्पे आहेत. कोणी उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात नाही तर त्यांनी हे उपवासाला हे टाकू नका. आणि ज्याला जे खात असतील त्यांनी आवर्जून टाका. जिरे आणि कोथिंबीर नाही टाकले तरीही आप्पे छान होतात. हे जिरे, हे कोथिंबीर आणि हे आपले चवीनुसार मीठ, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आपण चांगला त्याचा गोळा तयार करणार आहे. त्यामध्ये हे 2 चमचे लाल तिखट, तुम्ही कमी जास्त प्रमाण याचं करू शकता. तिखट लागत असेल तर प्रमाण तुम्ही वाढवा. आता ह्याचा आपण चांगला गोळा करून घेणार आहे. जर तुम्हाला खूप सुकं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा असा आपण शिंतोडा देऊन आपण त्याचा छान गोळा तयार करणार आहे. आणि बटाटा याचा आपण मिक्स एक गोळा तयार केलेला आहे. थालीपीठ करायचं म्हटले की मी त्यामध्ये अर्धी वाटी काकडीचा किस टाकत आहे. काकडीच्या किसमुळे थालीपीठ हे अतिशय मऊ आणि रुचकर लागते. हे टाकून आपण चांगले मिक्स करणार आहे. उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगला तापेपर्यंत आपण थालीपीठ करूया. त्यासाठी आपण एक रुमाल घेतलेला आहे. रुमाल हा ओला करून घ्यायचा. त्याच्यावर असे चांगले पाणी शिंपडूया आणि साबुदाणा आणि बटाटा याचा आपण एक छानसा असा आपण गोळा करूया. आणि तो गोळा आपण ह्या फडक्यावर चांगला थापूया. छोटे छोटे गोळे करून आपण त्याचे थालीपीठ करणार आहे. आता आपण हे तापलेल्या तव्यावर हे आपण एका टाकूया आणि हे कापड वरचे काढून घेऊ. त्यावर आता हे साईडला तेल सोडून म्हणजे हे चांगलं भाजलं जातं. वरून आपण तेल सोडून आणि 2 मिनिटं थांबवू. आता हे चांगलं भाजलेलं आहे. आपण ही बाजू आता पलटी करूया आणि ह्याला आपण साईडला तेल लावू. दोन्ही बाजूने आता हे चांगले आपण भाजून घेऊ. तुम्ही हे बघू शकता की आपण दोन्ही बाजूने हे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे. त्याचा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. उपवासाचे थालीपीठ हे रेसिपी तयार आहे. तुम्ही एकदा करून बघा. ह्या थालीपीठमध्ये आपण काकडी टाकल्यामुळे हे अतिशय मऊ झालेले आहेत. हे अगदी वयस्कर माणसांना सुद्धा खायला येतात असे हे उपवासाचे थालीपीठ आहे. तुम्ही एकदा करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.